ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्यांनी नेमकं उद्देशून कुणाला काय म्हटलंय याबाबत चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ आणि त्यांच्या सोबत असणारे नेते यांच्यावरती त्यांनी टीका केल्याचा देखील आरोप होतोय। आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सगळ्यात आधी हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीनं हा व्हायरल होतोय त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी ओबीसी संदर्भात मी कायम ठाम आणि वास्तव भूमिका घेतोय। आणि हा जो व्हिडिओ दाखवला आहे, हा व्हिडिओ 2-3 व्हिडिओ असा कट पेस्ट करून दाखवला आहे। तो जर सलग दाखवला असता तर मी सलग भूमिका घेतली असती। आणि मी कुणालाच घाबरत नाही। मी ओबीसींच्या संदर्भात लोक भूमिका घेत नाहीत। मी सत्ताधाऱ्यांवर टीका करतोय, मी मुख्यमंत्र्यांवर टीका करतोय, मी विरोधी पक्षावर टीका करतोय, मी ओबीसींच्या नेत्यावर टीका करतोय। मला बोलायचंच तर मी आता तुमच्या बूमसमोर आहे ना, प्रश्न विचारा ना, मी बोलतोय ना डायरेक्ट। पण असं काहीतरी कट पेस्ट करून काहीतरी गॉसिप वगैरे असं काहीतरी सस्पेन्स सनसनाटी निर्माण काय बोललोय मी त्यामधून? बरं, काय मी कायदा हातात घेतलाय? काय मी राष्ट्रद्रोह केलाय की मी कुणाची मानहानी केलंय काय नक्की लक्ष्मण हाकेनी? आणि काय जर शिक्षास पात्र होत असेल लक्ष्मण हाके, उचलून आत टाका, फाशी द्या। अरे लक्ष्मण हाके ओबीसींच्या प्रश्नावर, भटक्यांच्या प्रश्नावर बोलतोय, त्यांचं आरक्षण गेलंय ह्याच्यावरती कोण व्यक्त होत नाही, बोलत नाही। आणि ओबीसीचं म्हणणं शासन दरबारी ऐकून घेतलं जात नाही, हीच भूमिका मांडतोय ना। आणि आत्ताही मांडतोय तुमच्या समोर। जोळे यांना तुम्ही ओळखता का? आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवरून हा व्हिडिओ टाकलाय का? हॉटेलचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे बरेचसे कयास लगावले जातात। हॉटेलचा नाही तर माझ्या घरातला व्हिडिओ आहे। आणि पूजा झोळ काहीतरी नाव आहे त्या भगिनीचं। त्या भगिनीनं 4-5 वर्षापूर्वी व्यंकय्या नायडू आणि उमा भारतींचा संसद परिसरामधला एक आक्षेपार्ह व्हिडिओ मॉर्फ करून पब्लिश केला होता। त्यांच्यावरती FIR दाखल आहे। एवढीच माहिती आहे मला त्यांच्याबद्दल। म्हणजे अशी कामं करण्यामध्ये ही भगिनी पटाईत आहे। माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्ही कारखानदाराच्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, अरे जनतेच्या प्रश्नावर लढा ना। लक्ष्मण हाके काय तुमचं ब्रेड बटर आहे का? म्हणजे लक्ष्मण हाकेवर टीका केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही या भानगडीत आहात का तुम्ही? अरे तुम्ही बेदखल झालात ना। अरे तुम्ही एवढ्या मोठ्या अनाभागा एवढा मोठा आमचा पक्ष म्हणता, तुम्हाला एका 10 संख्येच्या पुढे आकडा काढता येत नाही। हे आता बिचारी कार्यकर्ते, हिच्यावर काय बोलावं? हे कुठंतरी लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं। या व्हिडिओमध्ये तुमचा रोख छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्यावर होता का? आणि या जो व्हिडिओ आहे तो तुमचा आहे का? हे बघा, भुजबळ साहेब माझे गुरु आहेत। मला बोलायचंच असेल, 4 भिंतीच्या आत काय बोलायचं मी निश्चित बोलेन। पण व्यासपीठावर काय बोलायचं आणि सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं याचं मला भान आहे। पण तुम्ही जर अशा पद्धतीनं प्रायव्हेट असा व्हिडिओ काढून काटछाट करून ह्याच्या मागचा कुटील डाव ओबीसींच्या लक्षात येत नाही का, जिथल्या जनतेच्या लक्षात येत नाही? 2 दिवस सनसनाटी होईल, ह्याच्या पलीकडे काय होईल? छगनरावजी भुजबळ हे माझे गुरु आहेत, आदर्श आहेत। ते ओबीसींसाठी भूमिका घेत आलेले आहेत। हे आमचे आदर्शच राहणार आहेत। कुणी कितीही डॅमेज आणि कितीही आमच्यात फूट पाडण्याचा आणि एकमेकाच्या मनात डावललं जातंय का आता राष्ट्रवादीमध्ये, असं वाटतं हे तुम्हाला? बघा, जर राष्ट्रवादी पक्ष फुटून बाहेर पडले पवार साहेब, तेव्हापासून भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी वाढण्यामध्ये आणि राष्ट्रवादी ओबीसीमध्ये नेण्यामध्ये जर त्यांचा रोल असेल तर त्यांना का डावलावं राष्ट्रवादीनी? त्याचं कारण दिलं पाहिजे ना ओबीसींना। त्यामुळं राष्ट्रवादीने ही जी काही त्यांची एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये विशिष्ट आकड्याच्या पुढे राष्ट्रवादी जात नाही। खरं तर आज त्यांचा वर्धापन दिन आहे, त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे। त्यांची काहीतरी ते राष्ट्रवादी पक्षाचा बायलॉज काहीतरी पाठीमागं कोण सदस्य आहेत काय ते बघितलं, त्यावेळी सर्वसामान्यांना कुठं स्थान आहे राष्ट्रवादीमध्ये? राष्ट्रवादी ही पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। मग पवारसाहेबांची राष्ट्रवादी असो, शरद पवार साहेबांची किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असो, हे राष्ट्रवादीचं सर्वसामान्य माणसाचं काय देणं घेणं आहे? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे नेता म्हणून लक्ष्मण हाके यांची एक नवीन ओळख तयार झाली आहे। ही ओळख पुसण्याचं काम सुरू झालं असं म्हणावं? लक्ष्मण हाकेला थांबवणं, लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, लक्ष्मण हाकेची गाडी फोडणं, लक्ष्मण हाकेला मॉरल डाऊन करणं, लक्ष्मण हाके तुमच्या बापाला भिणार नाही। लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या ओबीसीची भूमिका घेत राहणार। आणि तुम्हाला साध्या भाषेत सांगतो, जान हातीली पिली आहे। मला गोळ्या घातल्या, दगडं घातली, जीव जरी घेतला तरी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलायचं लक्ष्मण हाके थांबणार नाही। ही माझी भूमिका आहे। त्यामुळे ओबीसींना जागं करत राहू। आणि ज्या लोकांनी ओबीसींच्या मतावर इथलं राजकारण केलं, प्रॉपर्ट्या केल्या, कारखाने उभे केले, पक्ष उभे केले, पक्ष स्वतःच्या कुटुंबाच्या ताब्यात ठेवले, त्या लोकांना तर निश्चित धडा शिकवणार। क्रांतीच्या दिशेने हे पाऊल आहे।
त्यामुळं आम्हाला गृहीत धरायच्या भानगडीत पडू नका. ओबीसी जर जागा झाला तर वाहून जा चला तुम्ही. नक्कीच. पण तुमच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य आहे, ते मध्ये मी तुम्हाला ऐकवतो की आपल्या मागे याची फरफट झाली आहे, यांच्याकडे यंत्रणा आहे, सगळी मीडिया मॅनेज करणं, स्टेज डेकोरम करणं, बातम्या लावून घेणं, लोक काय म्हणत होते आंदोलन करा. आपल्या उपस्थितीत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आंदोलन थांबवा आणि भेटायला कुणाला घेऊन गेला, स्वतःच्या पुतण्याला CM DCM ला भेटायला गेला. बघा, हे प्रायव्हेटमधल्या घरातल्या चार भिंतीतल्या आपसापसातली ही गोष्ट आहे. ही प्रश्न सार्वजनिकरित्या नाही, नाही, मग यावरून प्रश्न उपस्थित होतोय की छगन भुजबळ यांच्याकडे रोख आहे का तुमचा? बघा, मी आजही म्हणतोय ना की मंत्रिमंडळातले बहुसंख्य सदस्य आज ओबीसीचं आरक्षण संपत असताना भूमिका घेत नाहीत. ह्याच्यापेक्षा मी स्पष्ट बोलतोय ना तुमच्या समोर, घेत नाहीत भूमिका. आज का घेत नाही, काय कारण? राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसी आज अडचणीत आहे, ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्ही कधी बोलणार आहात? GR वर GR निघतायत, ही भूमिका आहे ना माझी. त्यामुळं प्रायव्हेटमधला एखादा व्हिडिओ काढणं, त्याच्यापेक्षा मी स्पष्ट बोलतोय ना तुमच्या समोर की आज ओबीसी अडचणीत आहे, तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. ही माझी भूमिका आहे ना. नक्कीच. आज वर्धापन दिवस सुद्धा आहे, 27वा वर्धापन दिन आहे. आणि काय नेमकं तुम्ही सांगू इच्छिता, कसं पाहता ओबीसीचं भविष्य कुठे चाललंय? भांडवलदारांच्या पक्षाला हार्दिक अशा शुभेच्छा. ह्यांच्या अजेंड्यावर ना कधी इथला बलुतालुता होता, ना कधी भटक्या विमुक्त जाती जमाती होत्या, ना इथला कधी सर्वसामान्यांचा प्रश्न होता. ह्या जुनी राष्ट्रवादी आणि नवी राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादींच्या अजेंड्यावर कारखानदार, साखरेची निर्यात, साठेबाजी, दूध उत्पादक, वेगवेगळ्या लोकांना लुबाडणं, हेच आहे ना. हे भांडवलदारांचा पक्ष आहे. आम्हाला काय त्याचं सोयरसूतक. बरं, नवनाथ वाघमारेंशी पण आम्ही बोललो. नवनाथ वाघमारे हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करतायत, राजीनाम्याची मागणी करतायत. तुम्ही म्हणतायत की आपल्यासाठी ते सॉफ्ट कॉर्नर असू शकतात, पंकजाताई सॉफ्ट कॉर्नर असू शकतात. मुख्यमंत्री नवनाथ वाघमारे यांनी कुणाचं नाव घेतलं आणि सेटलमेंट वगैरे बोलले, मग मी पण 10 नावं घेऊ शकतो ना. पण मी जबाबदार आहे. मी बातमी बनण्यासाठी, सनसनाटी निर्माण करण्यासाठी मी नाही बोलणार. मी काय नवनाथ वाघमारेची याच्याबरोबर मी 10 नावं घेऊ शकतो ना, पण नाही घेणार मी. पुढचं पाऊल काय असेल तुमचं? माझं पुढचं पाऊल एकच आहे की या महाराष्ट्रातला 50-60% ओबीसी जागृत करायचा, त्यांचा आवाज बनायचं. आमदार, खासदार, मंत्रीपद असं ओवाळून टाकतो ओबीसीवरून. नकोय आम्हाला आमदार, खासदार, मंत्रीपद. आम्ही ओबीसीची ठाम भूमिका घेणार. ओबीसीच्या प्रश्नावर या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन पेटवणार. नकोय आम्हाला मंत्रीपद, आमदारकी, खासदारकी. जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल काय करणार? कुठला व्हिडिओ मी त्याच्यापेक्षा स्पष्ट भूमिकेत बोलतोय ना आता की ओबीसीचं आरक्षण डावललं जात असताना लोक मूग गिळून का गप्प बसलेत. ही भूमिका आहे ना आमची. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि कुठेतरी ओबीसी नेते योग्यरित्या बाजू मांडत नाही असं सुद्धा त्यांचा थेट आरोप आहे. नेमका हा आरोप आता कुणावर आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.